बीड डीपीडीसीची बैठक वादळी ठरलेली आहे। भ्रष्टाचाराची लेखी तक्रार करणार असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। 73 कोटींचा भ्रष्टाचार झाला असा आरोपही सुरेश धस यांनी केलेला आहे। बैठकीमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून वाद झाल्याची माहिती सुद्धा मिळते। बीडमध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीनंतर सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। भ्रष्टाचाराची लेखी तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। 73 कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय। परत ते सांगत नाही। मी आतापर्यंत त्याची जाहीर म्हणजे लेखी तक्रार केली नव्हती। आता मात्र मी त्याची लेखी तक्रार करेन। 78 कोटी रुपये जे बोगस उचललेले आहेत ते काही डीपीडीसीचे उचललेत आणि काही राज्याच्या ह्याच्या उचललेत। आणि मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंदजी जवळजवळ 500 लोक माझ्या कानावर आले। 500 लोक कोमामध्ये गेलेले आहेत। जिथं माजी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे? मग त्याच्यावर थोडी झाली बाचाबाची, तर त्याच्यावर बैठक संपली। नाही पण शेवटचा किस्सा काय होता की कळतंय असं की सुरेश धस यांनी उठून माजी पालकमंत्र्यांना काहीतरी प्रश्न विचारला आणि त्यानंतर अजितदादांनी बैठक सोडून निघून गेले। नाही असं प्रश्न वगैरे काही विचारला नाही। ते बोलत होते आणि ते बोलत असताना त्यांनी थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलं गेलं। त्याच्यावर मी आणि सुरेशांना एका बाजूने बोलत होतो, ते एका बाजूने बोलत होते।